रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांचे आरोप राममोहन नायडू आणि टीडीपी पक्षाने फेटाळले। सूत्रांची माहिती, अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल। दोषींवर कारवाई करणार राममोहन नायडू यांची माहिती। केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। तर अजित पवारांच्या अपघाताबाबत काँग्रेस कार्यकारिणी अंतिम भूमिका मांडणार, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती। व्हीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप। आमदार रोहित पवारांना झेड+ सुरक्षा द्या। जामखेड तालुक्यातील पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने खर्डा पोलीस प्रशासनाला निवेदन। कुणाचा कुणाशी संबंध असल्यावरून अपघात ठरतो का? रोहित पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पवारांचा नायडूंशीही संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा सवाल। अजितदादांचा घातपात हे बोलणं चुकीचं। रोहित पवारांनी चौकशी समितीपुढे पुरावे द्यावेत। धर्माराव बाबा आत्राम यांचं विधान। तर विलिनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील तो मान्य असेल, आत्राम यांची प्रतिक्रिया। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका। धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयानं दखल घ्यावी, जरांगेंची मागणी। तर पोलीसच आरोपी कृष्णा आंधळेचा बचाव करतायत, सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप। बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण। अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण केल्याची घटना। परळी पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही जण ताब्यात, मात्र टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू। ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार होतं। सूत्रांची माहिती, विलिनीकरणानंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत झालं होतं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला मुंबईत तटकरे आणि अजितदादा सुप्रिया सुळेंना भेटले होते। त्याचवेळी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। एनडीएमध्ये कधी कुणाला घ्यायचं हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल। सगळ्या गोष्टी उलगडल्यानंतर खरं काय ते समजेल। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। विलिनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। विलिनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते। शरद पवार सामाजिक कामात सक्रिय होणार होते, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। नागपुरातील अशोक चौकात युवक काँग्रेसचं आंदोलन। एप्स्टीन फाईल मधील आरोपांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसची मागणी। RSS वरील आरोप प्रकरणात राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार। तर ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। दिल्लीतील बैठकीत चंद्रपूरबाबत चर्चा नाही। माझी चूकच नाही तर माफी का मागावी? वडेट्टीवारांचं वक्तव्य। माफी मागितल्याच्या अफवा हितशत्रूंनी पसरवल्या असतील, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपूर पालिकेत सत्ता नाही हे सत्य। चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून सपकाळांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। तर चंद्रपुरात गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव, संजय राऊतांचं उत्तर। शासकीय चालकाला बाहेर काढून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली। घातपात झाला असता तर जबाबदार कोण? पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून सवाल उपस्थित। शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी सोबत घेणे हा नियम। उत्साहाच्या भरात काही अनुचित घडलं तर त्याला जबाबदार कोण? शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाटांची अनिकेत तटकरेंवर टीका। राज्यसभेमध्ये संजय राऊत प्रियंका चतुर्वेदींचं असणं गरजेचं। राज्यसभेची रिक्त जागा आम्हालाच मिळावी, आदित्य ठाकरेंची मागणी। प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याचे आदित्य ठाकरेंचे संकेत।
उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम. शरद पवारांनी राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल. राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांची भूमिका. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवेंचा आरोप. तर कंपन्यांनी बनावट बँक देऊन कंत्राटं लाटली. संबंधित कंपन्या गुजरातच्या. कारवाई झाली पाहिजे, दानवेंची मागणी. घोटाळा झाला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. तर दानवेंकडे पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे ते द्यावेत. ट्विटरवर आरोप करू नयेत, नवनाथ बन यांचा निशाणा. काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकड चाळे. एआय समिट कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न. एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका. ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन. दिल्लीतील एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार नरेश म्हस्के यांची माहिती. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन. एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पदाधिकारी धीरज शर्मा यांच्या नेतृत्वात आंदोलन. मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यानं खटला मागे. राऊतांकडून अद्वै हिरे यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप. राजकारणात असलो तरी काही वाद समजदारीने मिटतात. दादा भुसे आणि राऊतांच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस असावा. भातखळकरांची राऊतांवर टीका. तर माणसानं पाप केलं नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील, राऊतांचं भातखळकरांना प्रत्युत्तर. मुंबईत उद्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. श्रद्धांजली सभेसाठी मोठे राजकीय नेते उपस्थित राहणार. सगळीकडची स्थानिक राजकारणाची समीकरणं वेगवेगळी. स्थानिक पातळीवर समीकरणांनुसार महायुतीच विजयी होईल, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा. विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% सदस्य संख्या आवश्यक. विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नाही, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जगदंबा तलवार पुन्हा भारतात यावी यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तलवार भारतात आणण्यासाठी मंत्री शेलारांनी प्रयत्न करावेत, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन. शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून विकास होत नसतो. शेतकऱ्यांना सोबत घेऊनच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू. कोल्हापुरातील कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंनी धाडांची आणि सैनिकांची तुलना केली. पंकजा मुंडेंच्या बुद्धीची कीव येते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ट्विट करत टीका. अजितदादांच्या अपघाती निधनाला अद्याप 1 महिना पूर्ण झालेला नसताना बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा. टीकेनंतर संबंधित महिला पदाधिकाऱ्याकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या प्रयत्नांना यश. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आंदोलनावर तोडगा. भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचं आणखी एक प्रकरण समोर. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयीनं भंडाराच्या मोहदुरामधील दाम्पत्याला बाळ विकलं. महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी बाळ ताब्यात घेतलंय. वस्तुस्थिती पाहून कठोर कारवाई करण्याचे आदेश. 2-3 दिवसात प्राथमिक अहवाल येईल. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. उत्तर भारतीय कुटुंब रेल्वे फलाटावर झोपलं होतं. खाऊचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. रुपाली चाकणकर यांची माहिती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी. महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवींचं पोलीस महासंचालकांना पत्र. विकास गोगावलेंच्या प्रकरणात सहकार्य करा. वरिष्ठांकडून दबाव. पत्रात असा उल्लेख. तडवींचा आत्महत्या करण्याचाही इशारा.
वाशिममध्ये आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या। मालेगाव तालुक्यातील पिंपरी नवघरे गावातील घटना। मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदीच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी विषप्रयोग। पंढरपूरच्या उंबरगावमधील घटना। सासूचे प्राण वाचले, मात्र पाण्यातून विषारी औषध पिण्यात आल्यानं पतीचा मृत्यू। आरोपी महिला सारिका लोहारला अटक। गोंदियातील जवानाला हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण। दरड कोसळल्यानं सुभेदार नेत्राम हेमराज शहीद। तुकाटोला पिपरिया या मूळ गावी शासकीय इतमामात शहीद जवानांवर अंत्यसंस्कार।